हेलो दोस्तों, वेलकम बैक टू रियल टॉक्स विद मीर। आज हमारे साथ है हर्ष, जो ऑन कैंपस प्लेसमेंट में सिलेक्ट हुए एज अ डेटा एनालिस्ट रोल के। हम बात करेंगे उनकी प्लेसमेंट जर्नी के बारे में, स्ट्रगल स्ट्रॅटेजी के बारे में। तो चलिए स्टार्ट करते कन्वर्सेशन विद हर्ष। हॅलो हर्ष, नमस्कार. आजचा इंटरव्ह्यू थोडा वेगळा असणार आहे, ऍक्च्युअली मध्ये मराठीमध्ये असणार आहे. सो या आय एम फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर अचिव्हमेंट्स अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू धन्यवाद. तुमचा कंपनीचं प्लेसमेंट प्रोसेस कसं होतं, एकूण किती राऊंड होते आणि प्रत्येक राऊंड मध्ये काय काय विचारलं गेलं? अच्छा, ऍक्च्युअल मध्ये पहिला राऊंड पूर्णपणे इंग्लिश असेसमेंट टेस्ट असते. ती खूप इझी असते टू बी ऑनेस्ट. लाईक मोस्ट ऑफ लाईक पकडा की आपण 100 लोक जर बसले असतील तर 90 लोक होऊनच जातात. म्हणजे लाईक भले तुम्ही ऍव्हरेज परफॉर्मन्स जरी दिला असेल ना त्या इंग्लिश असेसमेंट टेस्ट मध्ये, भले तुम्ही इंग्लिशमध्ये ऍव्हरेज जरी असाल तरी ती टेस्ट पास झाली पाहिजे, कारण की ती सोपीच असते. आणि माझंही तसंच झालं की माझे पण काही गोष्टी राहून गेल्या टेस्ट मध्ये द्यायच्या आणि स्टील मी झालोय. त्याचा अर्थ की टेस्ट पास करणं सोपं आहे. सेकंड टेस्ट जे ऍक्च्युअल मध्ये जरा अवघड असते, कारण की तो प्रेशर असतो. एक तर ती टेस्ट जी होती ती ऑन कॅम्पस झाली होती. 2 ती कॉलेजच्या पीसीस वरती झाली होती. आणि तिसरी गोष्ट हे की त्याच्यामध्ये 3 राऊंड होते. आता ते 3 राऊंड कोणते? पहिला राऊंड होता ऍप्टिट्यूड राऊंड. त्याच्यामध्ये तुमचं कॉम्प्युटर नेटवर्क, क्लाउड कम्प्युटिंग, तुमचं डीएस आहे, याच्यामध्ये खूप काही क्वेश्चन्स होते जे तुम्हाला पार करावं लागत होतं. आणि प्रत्येक कॅटेगरीला काइंड ऑफ असं कट ऑफ होता. कट ऑफ क्लिअर नाही झाला तर तुम्ही पहिल्याच राऊंड मध्ये बाहेर आणि परत कंपनीला बसू नाही शकतो, असं होतं. सो असे राऊंड क्लिअर करत सेकंड राऊंड असतो त्याच्यामध्ये कोडिंग झाल्यानंतर असतो गेमिंग. मुलं हेच चुकी करतात, खास करून सांगतो तुम्हाला, कारण की जेव्हा पण कोडिंग नंतर जो गेमिंग राऊंड असतो लोक त्याच्यामध्ये ते हलक्याने घेतात आणि तो गेमिंग राऊंड नीट अटेंड नाही करत. त्याच्यामुळे त्यांचं सिलेक्शन होत नाही. भले तुम्ही कोडिंग राऊंड खूप चांगला करा, तुम्ही कोडिंगचे आन्सर्स द्या, बट तुम्ही जर गेमिंग राऊंड नीट नाही केला तुमची एलिमिनेशन नक्की आहे. त्याच्यानंतर अराउंड 1 महिन्याने काय आम्हाला शेड्यूल येतो इंटरव्ह्यूचा, आणि मग ते इंटरव्ह्यू आमचा स्टार्ट होतो. आणि इंटरव्ह्यू मध्ये पण बेसिक डीएसए क्वेश्चन्स, तुमचं डीबीएमएस चेक होतं, तुमचं कम्प्युटर नेटवर्क, क्लाउड कम्प्युटिंग, आणि तुम्हाला ऑफकोर्स जो इंटरव्ह्यूवर असेल त्याच्यावरती डिपेंड आहे. बाय द वे, पण मला जो इंटरव्ह्यू होता त्याने मला कोड आणि रिॲक्ट दोघांचे कोड विचारले होते. म्हणजे लाईक डीएससीचा पण कोड विचारला होता आणि रिॲक्टचा पण कोड विचारला होता. सो असं काय प्रोसेस आहे. ओके, डेटा अनालिस्ट या रोलसाठी कंपनी तुमच्या कोणत्या स्किल्स आणि क्वालिटीज कडे जास्त लक्ष देते? ऍक्च्युअल मध्ये जेव्हा पण तो इंटरव्ह्यू गेला होता त्या डेटा अनालिस्ट रोलसाठी, तर बेसिकली तो तुमचे डेटा अनालिस्ट रोलच्या रिगार्डिंग नाही बघत की तुम्ही किती तेवढे स्किलफुल आहात डेटा अनालिस्ट रोलसाठी. त्यांचा मेन एम असतो की तुम्ही किती नीट प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करता. ओके, तुमची जर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक, तुमचं बेसिक्स, फंडामेंटल्स, या गोष्टी व्हॉट इज फंडामेंटल, तर बेसिकली तुम्हाला एखाद्या गोष्टी बेसिक्स जरी माहिती असते तरी ते इनफ असतात एखाद्या नॉर्मल माणसाला प्लेस करायला. आणि तेच ते एक्सपेक्ट करतात, कारण की तुम्ही लोक फ्रेशर आहात, ते तुमच्याकडून ते ऍडव्हान्स एकदम नाही एक्सपेक्ट करत. ते तुमच्याकडून बेसिक फंडामेंटल्स क्लिअर असतील, मग त्यांचं काम असतं की ते तुम्हाला ट्रेन करून अजून चांगलं त्या गोष्टीमध्ये स्किलफुल बनवायचं. सो ते बेसिकली तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बघतात. डेटा अनालिस्ट मध्ये पायथन आली तुमची, डीबीएमएस पूर्णपणे क्वेरीज पार्ट पाहिजे तुम्हाला डेटा अनालिस्ट रोलसाठी. इव्हन तुम्हाला थोडेफार ते मशीन लर्निंग अल्गोरिदम्स वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे डेटा अनालिस्ट रोलसाठी. मला खास करून त्याने डीबीएमएस वरती जास्त जोर टाकला होता. म्हणजे डीबीएमएसच्या क्वेरीज येतील की नाही म्हणा, काय काय क्वेरीज करू शकतो वगैरे ते सगळं. आणि कोडिंग पार्ट जेव्हा आला, जेव्हा नॉट नेसेसरी की तुम्हाला पायथनच यायला पाहिजे, एक C++ किंवा कोणतीही जावा इनफ आहे. तुम्ही डेटा अनालिस्ट बनण्यासाठी तुमचा लर्निंग रोडमॅप कसा तयार केला, सुरुवात कुठून केलेली आणि कोणत्या टूल्स जास्त वापर केला? ओके, दिस इज काइंड ऑफ फनी. ऍक्च्युली मी डेटा अनालिस्ट रोलसाठी कधी प्रिपरेशन केलं नव्हतं. आवर्जून सांगतो, कारण की मी खरंच नव्हतं केलं. माझा पूर्णपणे कल जो होता तो ऍक्च्युअली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये होता, डेटा अनालिस्ट रोल मध्ये नव्हता. ओके, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट बद्दल मी सांगू शकतो रादर दॅन डेटा अनालिस्ट पेक्षा. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट रोल मध्ये तुम्हाला तुमचे अगेन मी परत एकदा तीच गोष्ट बोलतो की बेसिक्स अँड फंडामेंटल्स क्लिअर पाहिजे. आता ते काय असतं की तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एक पार्ट आहे, तो फक्त एक पार्ट आहे, पण एक सिस्टीम डिझाईन म्हणून एक गोष्ट असते. आता सिस्टीम डिझाईन इन द सेन्स की तुम्ही तुमच्या ऍपला कसं स्केल करता ते बिझनेस मध्ये जास्त इम्पॉर्टंट असतं. तुम्ही जे काही प्रोजेक्ट केले असतील व्हॉट एव्हर वगैरे, ते तुम्ही कसं बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रेझेंट करता किंवा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांना सेल करू शकता,
हे एक गोष्ट ट्रेनिंग असते. या ऍप्टिट्यूड वगैरे तर ती गोष्ट चालूच असते, कारण की ते ऍप्टिट्यूड राऊंड क्लिअर करणं इम्पॉर्टंट आहे. लाईक प्रत्येक कंपनीचा पहिला राऊंड ऍप्टिट्यूड असतो, सो त्याची प्रॅक्टिस पण रेग्युलर ठेवावी लागते अलॉंग साइड विथ रीडिंग किंवा तुमचे कॉलेजचे जे काय लेक्चर्स ऑर सब्जेक्ट असतील राईट फ्रॉम फर्स्ट इयर टू लास्ट इयर. ओके, सगळे सब्जेक्टचे फंडामेंटल्स क्लिअर पाहिजेत. प्लस तुमच्या कोडिंगची प्रॅक्टिस असली पाहिजे. लीड कोड वापरू शकता, परत हॅकर रँक आहे, हे सगळ्या गोष्टी. कोड फोर्स, आय रिकमेंड कोड फोर्स वगैरे. आणि दुसरं अजून जर काय विचारलं झालं तर हा स्पीकिंग स्किल्स, इट मॅटर्स अ लॉट. खूप ठिकाणी लोकांचे रिजेक्शन होतात जस्ट बिकॉज त्यांचं जे बिहेवियर, नॉट बिहेवियर आहे बट त्यांचं नॅचरल बिहेवियर आहे, की काही बेसिक मॅनर्स असतात इंटरव्ह्यू देताना. त्याच्यामुळे जर आपण थोडंसं त्यांना असं कन्व्हिन्स नाही करू शकलो की यस, जरी मला ती गोष्ट येत नसेल तर माझ्याकडे ती शिकण्याची इच्छा आहे. म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे की हा भले याला येत नाही पण याच्याकडे ते ग्रास्पिंग पॉवर फास्ट आहे किंवा तो शिकण्याची आवड आहे त्याच्याकडे, तर ते इनफ असतं समोरच्याला कन्व्हिन्स करायचा की हा भाई जे फंडामेंटल्स क्लिअर आहेत, भले याला काही नवीन गोष्ट दिली तर हा लगेच शिकेल. सो कन्व्हिन्सिंग पॉवर पाहिजे ती स्वतःकडे. ते प्रेझेंटेशन तसं पाहिजे, बॉडी लँग्वेज, हा तो म्हणतात बॉडी लँग्वेज तसं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की स्पीकिंग स्किल्स. या इंग्लिश मस्ट आहे. आय नो की इंग्लिशमध्ये काही आपण फंबल करतो आणि ते खूप ठिकाणी होणार, पण ते पण एक्सपेक्ट करतात फ्रेशर्स आहेत म्हणून काही इश्यू नाहीये. पण हा तुमचं स्पीकिंग स्किल्स टू द पॉइंट पाहिजे, कारण की तुम्ही पुढे जाऊन इंग्लिशमध्येच बोलणार आहात. हा, तुम्ही प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून पण काम केलंय कॉलेजमध्ये. तुमच्या नेमक्या जबाबदारी काय होत्या? कंपनी कॅम्पसला आल्यापासून फायनल सिलेक्शन पर्यंत संपूर्ण प्रोसेस तुम्ही कसा मॅनेज करायचा? वेल ना, ऍक्च्युअल मध्ये तर तुमचा पहिला फॉर्म रिलीज होतो कंपनीचा, आणि प्लेसमेंट कोऑर्डिनेटरचं काम एवढंच असतं की जर त्याला ती कंपनी ऍज अ SPOC लागली आहे, सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात त्याला, तर तुमचं काम असतं की ते फॉर्म आलाय तो स्टुडंट पर्यंत पोहोचवायचा. स्टुडंट जे एलिजिबल असतील, आय रिपीट, जे एलिजिबल असतील त्यांच्याकडून तो फॉर्म भरवून घ्यायचा. सो लाईक तुमच्या क्लासमधून फॉर दॅट कंपनीच्या ट्रायसाठी जास्त पार्टिसिपंट असेल, हे काम प्लेसमेंट कोऑर्डिनेटरचं असतं. पार्टिसिपंट म्हणून क्लासमधून जे एलिजिबल असतील. त्याच्यानंतर जेव्हा एखादा फॉर्म भरून होतो तर त्याच्यानंतर फॉर्म मध्ये मुलांनी मिस्टेक केलेलं असतं. ऑफकोर्स ह्युमन बिंग्स आर त्या, सो दे आर मेंट टू बी दॅट मिस्टेक. बरोबर. सो ते मिस्टेक जे काय असतील ते सुधारणं, कारण कंपनीकडे जाणार आहे तो फॉर्म, आणि कंपनीकडे जर तो समजा आपल्याच ब्रँडचं जर असं फॉर्म गेलं त्याच्यामध्ये मिस्टेक्स आहेत, तर तो एक काइंड ऑफ चुकीचं इम्प्रेशन पडतं. सो ऍज अ कोऑर्डिनेटर ती रिस्पॉन्सिबिलिटी असते की तुम्ही ती मिस्टेक्स करूच नका, किंवा केल्या असतील तर सुधारा. एक ते झालं. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू राऊंड असतात. कधी कधी अशी पण वेळ येऊ शकते तुमच्यामध्ये की तुम्ही ऍज अ टाइम ड्युटीवरती पण आहात कंपनी ड्राईव्हच्या वेळी, आणि तुम्ही इंटरव्ह्यू पण देताय त्या कंपनीसाठी, असंही वेळ येते. सो तुम्हाला ते मल्टी टास्किंग जमलं पाहिजे, ती एक गोष्ट आहे. आणि चौथा पॉईंट असतो की तुम्हाला नेहमी अलर्ट वरती राहावं लागतं की कोणता तुमच्या क्लासला सिलेक्ट झालाय किंवा कोणत्या मुलाला काही इश्यू झालाय, त्याला कॉल आले, वॉटेवर जे काही इंटरव्ह्यूसाठी त्याला नेक्स्ट शेड्यूल इंटरव्ह्यू जातात त्याला अलर्ट करून ठेवायचं की तुझा आता इंटरव्ह्यू. हे सगळं काम प्लेसमेंट कोऑर्डिनेटर असतं. भलेही तुम्ही त्या इंटरव्ह्यू प्रोसेस म्हणून बाहेर गेला असता, तुम्हाला तरी त्यात राहावं लागतं. ओके. प्लेसमेंट फॉर्म भरताना स्टुडंट कोणत्या चुका करतात आणि कोणत्या महत्वाच्या 3 एकदा अशा गोष्टी जे त्यांना करायला पाहिजे आणि नाही करायला पाहिजे जेव्हा फॉर्म भरतात तेव्हा? फॉर्म भरतात तेव्हा हा खरं चांगला लाईक जर याचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर प्लीज हे शिका टाळा. मी असं बोलेन की गुगल फॉर्म मध्ये तुमचा जो रोल नंबर असतो, PRN नंबर, लोक खूप चुकीचा भरतात. खूप ठिकाणी मी पाहिलं की लोक ते खूप चुकीचा, तो PRN नंबर तुमचा असं समजा की आयडेंटिफायर आहे, जसं एक प्रायमरी की असते एखाद्या डेटाबेस एखाद्या टेबलला. म्हणजे जर ती चुकली तर तुमचा डेटा गेला. म्हणजे लाईक तुम्हाला लाईक तुम्ही भले तुम्ही फॉर्म भरलाय, तुम्ही एलिजिबल नसाल किंवा तुमचा डेटा लॉस्ट असतो आणि काय नाही करू शकत, कारण की एका मुलासाठी ते काय परत प्रोसेस तर नाही चालू करणार. सो PRN नंबर तो तुम्हाला कळेल की काय PRN नंबर काय असतो तेव्हा. नंतर असतं की तुमचा रेझ्युमे. लोक रेझ्युमेच्या ऐवजी भरपूर दुसऱ्या काही गोष्टी टाकतात. म्हणजे नॉट ओनली असं की ते रेझ्युमे पण टाकतील पण ते जुना टाकतील. ओके. तुमचा रेझ्युमे अपडेट झाला पाहिजे. तुमचा रेझ्युमे हा अपडेटेड असला पाहिजे कंपनी वाईज. तर एखादी कंपनी सेम जॉब रोल घेऊन येणार नाही. ओके. हा, तुमचा रेझ्युमे त्या जॉब रोलला असाइन असला पाहिजे, कारण की ते ऑफकोर्स त्याचे ATS मध्ये जाणार. ATS म्हणजे
ते ऍप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम. एक्झॅक्टली. सो त्याच्यामध्ये तुमचा जर स्कोर चांगला पाहिजे रेझ्युमेला, तुम्हाला ऑफकोर्स रेझ्युमे त्या जॉब रोलच्या अलॉंग बनवावं लागेल. सो एकच रेझ्युमे सगळीकडे फिरवण्यापेक्षा बेटर आहे की असे मल्टिपल रेझ्युमे बनवून त्या जॉब करते. एक्झॅक्टली. ओके. प्लेसमेंट कोऑर्डिनेटर असल्याचा तुम्हाला इंटरव्ह्यू क्लिअर करताना डायरेक्ट फायदा झाला का कधी? ऍज अ तुम्ही प्लेसमेंट कोऑर्डिनेटर तर तुम्हाला फायदा झाला काय इंटरव्ह्यू क्रॅक करणं? ओके ओके. आता मी खूप मोठी मीट फर्स्ट करणार आहे इकडे. लोकांना वाटतं की प्लेसमेंट कोऑर्डिनेटर झाला की फायदा असतो, कंपनीच्या माणसांसोबत कॉन्टॅक्ट सारखा असतो. असं काहीच नसतं. तुम्हाला तुमच्या मेहनतीनेच सगळं काय करायचंय. तुम्हाला कोणतीही प्रकारची अशी स्पून फिडिंग हेल्प, एकच गोष्ट असते ती म्हणजे की कोणत्या कंपनीज येणार आहेत ते तुम्हाला थोडं अर्ली करतं, 1 किंवा 2 डेज प्रायर. बस तेवढंच तो तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ असतो बाकीच्या कॉम्पिटिटर्स पेक्षा. बाकी तुम्हाला कुठेच हेल्प नाही होत. जस्ट इट्स लाईक की आता कुठे हेल्प होते पण ती इनडायरेक्टली होते. ती कशी, तर तुमच्या रेझ्युमे मध्ये किंवा लिंक्डइन प्रोफाईल मध्ये तुमचं प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून एक जॉब रोल दिसतो. जॉब रोल नाही, एक रोल दिसतो तुमच्या ह्याच्यात, जो तुमचा मॅनेजमेंट स्किल्स काइंड ऑफ हायलाइट करतो. जर कोणती कंपनी आली जी मॅनेजमेंट रोलसाठी आली असेल, बिझनेस अनालिस्ट रोलसाठी असेल, इट्स नॉट टेक्निकल जॉब बट नॉन टेक्निकल वाल्यांसाठी जे आले असतील ते मोस्टली मॅनेजमेंट स्किल्स बघतात. आणि हा तुमचं प्लेसमेंट कोऑर्डिनेटर असेल तर ऑफकोर्स तो हायलाइट करणार, कारण की तुम्हाला मॅनेजमेंट येतं म्हणून तुम्ही प्लेसमेंट कोऑर्डिनेटर बनलाय. एक्झॅक्टली. सो असं इनडायरेक्टली फायदा होतो, ना की डिरेक्टली की या तुमच्या रेझ्युमे डायरेक्ट पास झाला तुम्ही विदाउट ऍक्टिव्ह असं वगैरे, तसं काय नाही. ओके. तुम्ही 9 हॅकेथॉन्स मध्ये पार्टिसिपेट केलंय आणि SYZ काउन्सिलर देखील होय. या ऍक्टिव्हिटीचा तुम्हाला सिलेक्शनवर डायरेक्ट इम्पॅक्ट झाला का कधी? जर झाला असेल तर त्याबद्दल चर्चा पण झाली का इंटरव्ह्यू मध्ये? ओके. हा, तर बेसिकली मी कधी ज्या काउन्सिलचा मी पार्ट होतो, इट्स टेक्निकल काउन्सिल बाहेर आमच्या कॉलेजची जी काय होती, पण तिकडे रोल माझा ऍक्च्युअली टेक्निकल नव्हता. म्हणजे तिकडे मी एडिटिंग कोऑर्डिनेटर होतो. सो ते मध्ये मी कधी मेन्शन नाही केलं कारण की ते टेक्निकल नव्हतं, राईट, आणि मी टेक्निकल जॉब साठी जात होतो. सो तसं मेन्शन करायची वेळ पडली नाही. पण या त्या काउन्सिलमुळे मला मॅनेजिंग स्किल्स खूप काय कळल्या, कारण की त्या काउन्सिलसाठी खूप सारे इव्हेंट्स ऑर्गनाईज करायचे होते. त्याच्यामध्ये मी पार्ट होतो, नॉट द लिडिंग पार्ट, पण हा ऍज अ इंडिव्हिज्युअल जे मी काय रिस्पॉन्सिबिलिटीज मला दिल्या त्या कम्प्लीट करणं हा माझा पार्ट असतो. कोणत्याही माणसाचा तो पार्ट असतो की त्याला जे रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लीट करा नीटपणे, तेवढं मी करायचं. सो त्याच्यावरून मला मॅनेजिंग स्किल्स काइंड ऑफ यायला लागल्या. ते काय पण गोष्टी असतो, रिपोर्ट बनवणं असो किंवा कोणत्या गोष्टींची अरेंजमेंट करणं असो किंवा स्पीकिंग स्किल्स. कधी कधी तुम्हाला असं जे इव्हेंट्स असतील ते वर्गात जाऊन असं तुम्हाला विकायचे असतात, काइंड ऑफ असं की या पार्टिसिपेट करा आमची इव्हेंट्समध्ये. सर तशा स्पीकिंग स्किल्स पण इम्प्रूव्ह झाल्या. अपार्ट फ्रॉम दॅट 9 हॅकेथॉन्स जे मी तुम्ही बोललात त्यातले मोस्ट ऑफ खरं सांगू तर ते फेल्युअर्स आहेत. त्यातलं हार्डली आम्ही 3 हॅकेथॉन्स जिंकलोय, बाकी 6 फेल्युअर्स आहेत. आणि फेल्युअर्स पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत, कारण की ते फेल्युअर्स तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवतात. ओके. जिंकल्यावरती ऍक्च्युअल मध्ये तो आनंद मानण्याची गोष्ट जास्त असते, रादर देन मी याच्यावर फोकस करतो की जे 6 हॅकेथॉन्स ऍक्च्युअल मध्ये हारले त्याच्या मागे रिझन काय. हॅकेथॉनचा फायदा तर ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला खूप साऱ्या नवीन टेक्नॉलॉजीज वरती हँड्स ऑन एक्सपिरियन्स होऊन जातो. तुम्ही प्रोजेक्ट खूप क्विकली बनवता वगैरे. अगेन हॅकेथॉन्स आर ओनली टू मेड की तुमचे प्रोजेक्ट पटापट बनले पाहिजे, ना की तुमचा प्रोजेक्ट पूर्ण बनला पाहिजे. तुमचं प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट आणि त्याच्यासाठी जी सपोर्टिंग थिअरी तुमची असेल किंवा रिसर्च तुमचा असेल तो खूप स्ट्रॉंग असला पाहिजे, व्हॅलिड असला पाहिजे. आणि तिसरा पॉइंट हा की तुम्ही जे काय प्रेझेंट करणार त्याच्यात तुमची प्रेझेंटेशन स्किल दिसली पाहिजे की हा प्रोजेक्ट याच्यासाठी आहे आणि हा काइंड ऑफ इफेक्टिव्ह ठरू शकतो. जो सोसायटी किंवा सगळ्यात बेस्ट सांगू ऍक्च्युअल मध्ये जर इंडस्ट्री रिलेटेड असतं अजून बेटर, कारण की तुम्ही एक रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, ना की तुमची एक इमॅजिनरी तुम्ही आयडिया बनवणार त्याच्यात काही प्रॉब्लेम शोधणार त्याला सॉल्व्ह करणार. इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम बघा, सॉल्व्ह करा. दॅट वुड बी व्हेरी गुड टू विन एनी हॅकेथॉन. थँक्यू हर्ष, हे ऍडवाइस द्यायला, सजेस्ट करायला आणि रोडमॅप द्यायला सर्वांना स्ट्रगल स्ट्रॅटेजी बद्दल. जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल करिअर रिलेटेड, प्लेसमेंट रिलेटेड, तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. पुढच्या सेक्शनला भेटू एक रिअल स्टुडंटच्या रिअल स्टोरी सोबत. तोपर्यंत अभ्यास करा, मेहनत करा.